वजन, वाढत जाणारं वजन, कळत नकळत तरीही वाढतच असलेलं वजन, आणि मग सगळ्यांचा नित्य अनुभव. सुरुवात होते ती वजन काट्याशीच्या झटापटीपासनं. त्यानंतर वेगवेगळे डाएट प्रोग्राम्स येतात. डाएट प्रोग्राम्स झाले की जिमला भरमसाठ पैसे भरले जातात. सकाळी सकाळी अलार्म लावून उठून व्यायामाला जाणं होतं. कसा बसा तोंडावर म्हणजे आपल्या जिभेवर ताबा ठेवण्याचा केलेला बिचारा प्रयत्न आणि तुकडो में जी रही हूं म्हणणारी ऍड मधली बाई अगदी आपणच आहोत ह्याच्यावर बसणारा ठाम विश्वास, आणि सरते शेवटी गोळा बेरीज जैसे थे सगळंच बारगळतं. आपण ना अशा वाढत जाणाऱ्या वजनाला आज कमी कसं करायचं ह्याविषयी काही बोलणार नाही आहोत. आज आपण बोलणार आहोत ते आपलं सतत वाढत जाणारं वजन कशामुळे वाढतं ह्याविषयी. त्यासाठी काय खाणं, जास्त खाणं, जंक फूड किंवा व्यायाम न करणं ही सरसकट कारणं आहेत. तुम्ही त्यात वेगळं काय सांगणार. पण ना ही वजन वाढत जाण्याची प्रक्रिया जास्त महत्वाची आहे, आणि ती प्रक्रिया आज आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी डॉक्टरांना आमंत्रित करते. हॅलो डॉक्टर. हॅलो. येस, आज आपण ना वेगवेगळ्या सिच्युएशन्स बघणार आहोत. त्यातली पहिली सिच्युएशन, एक संपूर्ण शाकाहार करणारं कुटुंब आहे. ते कुटुंब पूर्णतः धार्मिक आहे. चातुर्मास ते आवर्जून पाळतात बरं का, आणि त्यामुळे सगळ्यांचाच वेळोवेळी उपासही होतो. पण कुटुंबातला प्रत्येक सदस्य, अगदी लहान मुलं सुद्धा लठ्ठपणाकडे झुकलेली आहेत. याचं कारण काय असावं. कार्बोहायड्रेट्स आर दी कल्प्रिट हिअर. म्हणजे कसं ते सांगते, या कुटुंबात ना, हे शाकाहारी कुटुंब आहे, त्यामुळे खाण्यामध्ये प्रोटीन्स कमी आहेत. जी आहेत ते डाळीच्या स्वरूपात, कधीतरी मध्ये पनीर. डाळ सुद्धा कशी अगदी पातळ, ज्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण कमी आणि पाण्याचं जास्त. या सगळ्यामुळे प्रोटीन्स कमी असल्यामुळे किंवा कोशिंबिरी जर कमी असतील तर फायबर पण कमी पडतं, आणि त्यामुळे पोट भरायलाच वेळ लागतो. भाज्या कशा असतात या कुटुंबांमध्ये, भरपूर तेल असलेल्या, तिखट मीठ मसाले याचा मारा केलेल्या. त्यामुळे अक्षरशः पोळीला टोचे लावून भाजी खायची, आणि मग 3-4 पोळ्या आणि थोडीशी भाजी, असं काहीतरी. म्हणजे आहार हा समतोल नाही, आणि त्यामुळे नुसत्या पोळ्या, नुसतं भाताचं प्रमाण जास्त, म्हणजेच कर्बोदकांचं, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त, कारण त्याशिवाय पोटच भरत नाही, आणि त्यामुळे वजन वाढत जातं. दुसरी गोष्ट, सतत असलेला उपवास, म्हणजे चातुर्मास पाळणं वगैरे वगैरे. अगदी नियमाने चातुर्मास पाळला जातो, आणि तो संपला किंवा उपवास वगैरे संपले की खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं, कारण क्रेविंग होतं ना. ते एक वजन वाढीचं कारण असतं, कारण जे काही वजन मग कमी केलेलं असतं ते भरपूर वाढतं. अजून एक महत्वाचं म्हणजे शरीर मेहनत अर्थातच कमी. म्हणजे ह्या कुटुंबांमधल्या बायका दुपारी 1-1.5 तास झोपणार. पुरुष मंडळी बाहेर कामाला बाहेर पडतात, तिथेही त्यांचं बैठं काम असतं, वाहनं असतात, आणि त्यामुळे शेवटी काम संपवून रात्री उशिरा आल्यावर मग जेवणं, मग शांतपणे झोपणं, हे सगळं दिनचक्र जे आहे ते पूर्ण डिस्टर्ब झालेलं असतं. शिवाय काही कुटुंबांमध्ये तर अगदी लुसलुशीत मऊ सिहोर गव्हाच्या पोळ्याच लागतात. ज्वारी, बाजरी, नाचणी ही धान्य खाल्ली जात नाहीत, आवडत नाहीत. मग अशा वेळी पुन्हा कार्बोहायड्रेट्स जास्त, आणि त्यामुळे ही सगळी वजनं वाढायला कारणीभूत ठरतात. अजून एक महत्वाचं, कित्येक घरांमध्ये पोळी भाजी सकाळच्या जेवणाला ठीक आहे, संध्याकाळी पोळी भाजी खायला ठाम नकार दिला जातो. मग त्याऐवजी काय खायचं, स्नॅक्स, लाईट स्नॅक्स असं म्हटलं जातं, आणि मग वडापाव किंवा पावभाजी, डोसे, उत्तप्पे हे जेवायला केले जातात. तर त्यातनंही कॅलरीज भरपूर जातात, कार्बोहायड्रेट्स भरपूर जातात, आणि शेवटी
जो काही परिणाम होतो तो वजन वाढण्यामध्ये होतो. ओके, आता ज्या सिच्युएशनला रिलेटेबल तुम्हाला वाटेल त्याला मला कमेंट्समध्ये रिलेटेबल सांगायचं बरं का. तर आता आपण सिच्युएशन नंबर 2 बघतोय. हां, दुसरी सिच्युएशन काय आहे तर ती घरातल्या मदतनीसाची किंवा सफाई कामगारांची. बर. पण ते अत्यंत स्थूल आहेत असंही चित्र वरचेवर दिसतं. हां, त्यांना शारीरिक श्रम आहेत की, नॉनव्हेज खातात बरेचसे तेही जण. मग हे स्थौल्य कशामुळे? अगदी बरोबर. सध्या खरंच असं चित्र दिसतं बरं का, की आपले जे सफाई कामगार आहेत ना किंवा आपल्या मदतनीस मावशी आहेत त्यांच्यामध्ये स्थौल्याचं प्रमाण खूप वाढलंय. याच्या मागे कारण असं आहे की ह्याही व्यक्तींचे शारीरिक श्रम पर्यायाने कमी झालेले आहेत. कारण यांत्रिकीकरण आहे, घरोघरी वॉशिंग मशीन्स आहेत, सध्या डिशवॉशर्स निघालेली आहेत, इव्हन फरशी झाडू पोछा करायला सुद्धा यंत्राचा उपयोग केला जातो किंवा मॉपर जे असतं, जे उभं राहायला तुम्ही फरशी पुसू शकता, ते वापरलं जातं. त्यामुळे त्याशिवाय ह्या लोकांकडेही सध्या दुचाकी, चारचाकी ही आलेली आहे, त्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांचे शारीरिक श्रम पर्यायाने कमी झालेले आहेत. पण क्रयशक्ती वाढल्याने मग वडापाव खा, समोसा खा, मिठाया खा, हे त्यांच्यामध्ये प्रमाण अधिक आढळतं. इव्हन नॉनव्हेजचं सुद्धा प्रमाण पर्यायाने फ्रिक्वेंटली आढळतं. त्याशिवाय अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या लोकांमध्ये जर आहाराविषयी जागृती नसेल, आणि ती बहुधा नसते, तर होतं काय, त्यांना माहिती नाही की आपल्यासाठी काय हेल्दी आहे, काय अनहेल्दी आहे. सगळं जे आवडतं, जिभेला जे आवडतं, जे आपण पक्वान्न याच्याखाली येतं, सदराखाली, ते सगळं त्यांना खावंसं वाटतं आणि जास्तीत जास्त वेळा ते खाण्यामध्ये त्यांच्या येतं. अजून एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला. काय होतं, हल्ली बाकीची जी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशी जी घरं आहेत किंवा श्रीमंत घरं आहेत त्यांच्यामध्ये हेल्थ कॉन्शियसनेस हळूहळू वाढतोय. त्यामुळे त्यांच्या घरी गिफ्ट म्हणून कुणी दिलेल्या मिठाया किंवा हे असे जे पदार्थ आहेत कुणी खाऊ आणलेला असेल, आणि हेल्थ कॉन्शियसनेसमुळे हे हाय कॅलरी पदार्थ जर त्यांच्या खाण्यामध्ये नसतील तर ते बाईला दिले जातात, आणि पर्यायाने त्या बायांच्या घरी ही हाय कॅलरी पदार्थ, गोड मिठाया, हे सगळं जातं, त्यांच्या पोटात जातं आणि त्यांची वजनं वाढतात. तर ही सगळी वजनं वाढण्याची, त्यांच्यामध्ये वजनं वाढण्याची कारणं आहेत बरं का. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, लहानपणी आईच्या पोटात असताना किंवा आपण बालपण ह्या स्टेजमध्ये असताना जर आपलं कुपोषण झालेलं असेल आणि मोठे झाल्यावर आपण जर हे हाय कॅलरी पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ, मिठाया, तळलेले पदार्थ हे आपल्या खाण्यात जास्त आले तर त्याचं पर्यवसान चरबी वाढण्यामध्ये होतं आणि पर्यायाने वजन वाढतं. हे कारण आहे या लोकांमध्ये वजन वाढण्याचं. इंटरेस्टिंग. म्हणजे आपण जे अगदी कौतुकाने देत असतो आपल्या घरी जास्त झालेलं हॉटेलमधनं आणून, नेसेसरीली त्यांच्या हेल्थसाठी ते चांगलं असेलच असं नाही. बरोबर आहे. त्यामुळे ह्या वर्गामध्ये सुद्धा हेल्थ कॉन्शियसनेस किंवा आहाराविषयी जागरूकता निर्माण करणं खूप आवश्यक आहे. आणि इट कॅन स्टार्ट विथ आवर किचन. आपणच त्यांना जर आपल्या नीड्स का आहेत हे समजावलं तर तेही ते त्यांच्या घरात करू शकतात. ही आपलीच जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत ह्या आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्याची. एनिवेज, आपण आता तिसऱ्या सिच्युएशनकडे जाऊयात. हां, एक ना शाळेचं दप्तर घेऊन फुटपाथवरनं अगदी बागडत जाणारा मुलगा आहे. बर. त्याला चष्मा आहे, हां, पण त्याचं पोट सुटलेलं आहे. तो अगदी उड्या मारत मस्त जातोय आणि तेव्हा त्याचं पोट मात्र नोटिसेबली सुटलेलं आहे. बर. चाइल्डहुड ओबेसिटी हा मोठा प्रश्न आजकाल झालेला आहे. हो, मुलांमध्ये का वजन वाढतंय? बरोबर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण चाइल्डहुड ओबेसिटी सध्या खूप वाढतीये. आता बघा, सध्या मुलांची सिच्युएशन, साधारण शाळेची वेळ जी असते, ज्या आपण म्हणू इंटरनॅशनल स्कूल्स किंवा नॅशनल बोर्ड वगैरे अशा ज्या असतात, त्यांची वेळ काय असते, साधारण 8 ते 2 अशी असते. म्हणजे ते मूल 7:15 किंवा ते त्याच्याही आधी घर सोडतं
आणि दुपारी 3-3:30 पर्यंत घरी येतं. अशा याच्यात एक शॉर्ट ब्रेकसाठी डबा, एक लॉंग ब्रेकसाठी डबा आणि एक फ्रूट ब्रेकसाठी डबा असे 2-3 डबे दिले जातात. म्हणजे घरनं निघताना दूध पिऊन निघ, त्यानंतर शॉर्ट ब्रेकसाठी काहीतरी स्नॅक्स दे, मग फ्रूट ब्रेक असतो, मग पोळी भाजीचा डबा असतो, घरी आल्यावर परत काहीतरी मुलं खातात, संध्याकाळी क्लासला किंवा ग्राउंडला जायचं असेल तर त्यावेळी जाताना खाऊन जातात किंवा आल्यावर खातात, आणि शिवाय रात्रीचं जेवण. म्हणजे एकंदरीत हे आहार जो आहे ना त्यांचा हा खूप जास्त जातो. दुसरं काही काही क्विक फूड्स असतात, जसं मॅगी असतं किंवा अनेक शाळांमध्ये मुलांना खायला दिलं जातं, आहार पुरवला जातो. मग शॉर्ट ब्रेकसाठी किंवा नाश्ता म्हणून पावभाजी दे, रगडा पॅटीस दे, वडापाव दे, मॅगी दे, उपमा दे, इडली दे, असे रोज उठून सकाळी वेगळे वेगळे पदार्थ दिले जातात. तिसरी गोष्ट, मुलं हल्ली व्यायाम करत नाहीत. केला तरी कधी पीटी पिरियडमध्ये आठवड्यातनं 4 दिवस 4 तासिका असा व्यायाम होतो, पण त्यानंतर फारसा व्यायाम होत नाही. काही मुलं रेग्युलरली ग्राउंडवर जातात, त्यांच्यामध्ये थोडाफार व्यायाम होतो, नाही असं नाही. पण बहुतांशी मुलं ही काही काही हॉबी क्लासेस असतात किंवा अभ्यास असतो की त्याच्यामुळे त्यांचा व्यायाम होत नाही. आणि शिवाय हल्ली चालत शाळेत जाणं ही संकल्पनाच नाहीये. घरापासनं बस येते, बसमध्ये चढतो, शाळेजवळ उतरायचं, शाळेजवळ बसमध्ये चढायचं, घरी उतरायचं. म्हणजे व्यायाम हा किंवा हालचाल पूर्ण शून्य. आणि त्यात कम्प्युटरचा स्क्रीन, म्हणजे काय काय या हल्ली मुलांवर ताणपण आहे. कम्प्युटर, कॉम्पिटिशन, आणि अजून तिसरी गोष्ट काय असेल तर कम्प्युटर, कॉम्पिटिशन, आणि तिसरा मुद्दा मी सांगते, 1 मिनिट. कम्प्लिशन्स. येस, हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मुलांना हल्ली असाइनमेंट्स असतात, कम्प्लिशन असतं, ते पूर्ण करून द्यायचं असतं. ह्या सगळ्याचा जो ताण आहे ना, 3 C's मी म्हणते, कम्प्युटर, कॉम्पिटिशन अँड कम्प्लिशन, ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी होतो तो वजन वाढीमध्ये होतो. आणि मग लहानपणी चष्मा लागतो, ढापण लागतं जाड मुलांना. अशी सध्या सिच्युएशन आहे. हे 3 C's आपण आपल्या घरी पाहतोय का होत असलेले, तर हेही आम्हाला कळवा की हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहताय का. पाहत असाल तर मला एक थम्सअप द्या, म्हणजे तुम्ही अग्री करताय हे आम्हाला कळेल. आणि मग अर्थातच आपण जाऊयात 4थ्या सिच्युएशनकडे. हो, ती म्हणजे तरुण मुलं मुली माझ्या वयाची किंवा कॉलेजमध्ये जाणारी. कॉलेजच्या बाहेर टपऱ्यांवर आजकाल भरपूर गर्दी झालेली असते. SML ह्या सायझेसवरनं आता XL, XXL, XXL असे वेगवेगळे सायझेस सुद्धा इझिली मार्केटमध्ये मिळतात कपड्यांचे. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, ह्याचं कारण तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? याच्या आधी मी तुला आता एक प्रश्न विचारते. शाळा संपली, शाळेतले पीटी पिरियड, स्पोर्ट्स सगळे संपले आणि कॉलेजमध्ये तुम्ही पदार्पण केलं. खरं मला सांगा की कॉलेजमध्ये गेल्यावर मैदानी खेळ किती जण खेळले, धावपळ, धावणे हे प्रकार किती जण करतात. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही गेलो की आमच्याकडे वाहन पाहिजेच, वाहन आलं की शारीरिक श्रम पूर्ण बंद. याशिवाय प्रत्येक कॉलेजच्या बाहेर भरपूर टपऱ्या आहेत, तिथे आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा हवं ते खाणं. ॲक्च्युली त्या टपऱ्यांची सोय ही हॉस्टेलच्या मुलांसाठी असते. म्हणजे हॉस्टेलच्या मुलांना मध्ये मध्ये भूक लागली तर खाता यावं म्हणून ती असते. पण आम्हीही खातो, म्हणजे भूक लागली की बाहेर खायचं, घरी आल्यावर जेवायची वेळ झाली म्हणून जेवायचं, आई ओरडू नये म्हणून जेवायचं. तर अशा प्रकारे आहार हा खूप जास्त प्रमाणात, आणि तेही जंक फूड, आपल्या पोटात जातं. याशिवाय आईस टी आहे किंवा वेगवेगळे कोल्ड्रिंक्स आहेत, बिव्हरेजेस आपण म्हणतो ते. तर ह्या सगळ्यामुळे साखर पण जास्त जाते आणि त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर वजन वाढतं. ओके, पण कॉलेजमध्ये असताना ह्या सगळ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या मध्यम यष्टीच्या अशा असतात किंवा बारीकच असतात, योग्य वजनाच्या असतात. पण
काही मुलींना किंवा काही जणींना एस्पेशली 30-35 नंतर एकदम त्या जाड झाल्या तसं काही मुलींमध्ये दिसतं. त्याचं कारण काय असतं? एकदम काहीही होत नसतं. त्याची सुरुवात झालेली असते कॉलेजमध्येच. म्हणजे कॉलेजमध्ये काय असतं, पूर्ण स्वातंत्र्य असतं आणि जबाबदारी अजिबात नसते. याशिवाय पार्टी, सेलिब्रेशन हे त्या वयात सुरू झालेलं असतं आणि त्यामुळे ऍक्च्युली वजन वाढण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू होते. फक्त दिसायला लागतं ते 30-35 नंतर, बरं का. म्हणजे जेव्हा लग्न होतं, त्यानंतर मुलींच्या बाबतीत प्रेग्नन्सी, डिलिव्हरी हे इत्यादी गोष्टी होतात, त्यानंतर जास्त खाण्यानी म्हणा, विश्रांतीनी म्हणा, मुलींची वजनं वाढतात. पुरुषांची सुद्धा काय होतं, 30 नंतर एक करिअरची सुरुवात असते, कामाचा ताण असतो आणि विशेषतः ऑफिसेसमध्ये खा पण काम करा, त्यामुळे पॅन्ट्रीज, जंक फूड, चिप्स वगैरे हे सगळं तयार असतं. या सगळ्यामुळे पुरुषांचं पण वजन वाढतं. खरं सांगू का, 30-35 नंतर आपला आहार जो आपण विशीत घेत होतो तो कमी व्हायला पाहिजे, पण तो काही होत नाही. व्यायाम मात्र पूर्ण बंद होतो आणि त्यामुळे वजन वाढायला सुरुवात होते. याशिवाय अजून काय होतं की 35 मध्ये जेव्हा आपली मुलं हळूहळू मोठी होत असतात, तेव्हा त्यांची वाढती वय, त्यांची वाढती भूक आणि त्यामुळे त्यांना त्यांची खाण्याची गरज पण वाढते. म्हणजे त्यांना 4 वेळा खायला लागतं, पौष्टिक अन्न लागतं. पण त्याच वेळी आपली खाण्याची आणि अन्नाची गरज ही निम्म्याने कमी होते. आपण जास्त हेल्दी खायला पाहिजे, त्याऐवजी मुलांबरोबरच आपण जास्तही खातो, जास्त वेळाही खातो आणि हाय कॅलरी पण खातो आणि त्यामुळे शेवटी त्याचा परिणाम अर्थातच होतो आपलं वजन वाढण्यामध्ये. तर अशा प्रकारे 30-35 मध्ये आपली वजनं वाढायला लागतात. म्हणजे मला इथे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी दिसतोय. खूप खाणं, खूप मजा, खूप फिरणं, खूप आळस. येस. पण अनेक जण डाएटिंगही करतात, अनेक जणांना वेड असतं डाएटिंग करण्याचं, व्यायाम करत असतात, खाणंही त्यांचं विशेष नसतं, तरीही ती जाड होतातच की. हो, होतात ना. त्याच्या मागे कारण जेव्हा हे वर्षानुवर्ष होत असतं, त्यानंतर काही व्याधी पण जडायला लागतात. त्याला आपण व्याधी म्हणत नाही की आजार म्हणत नाही, पण अशा काही सिच्युएशन्स, बदललेल्या शरीरक्रिया की ज्याच्यामुळे वजन वाढायला सुरुवात होते. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहितीये का, की फ्रीजमधलं अन्न संपवणं किंवा शिळं अन्न संपवणं, किंवा हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये खूप जास्त प्रमाणात जर एखादा पदार्थ आला, कारण आपण भरमसाठ पैसे मोजलेले असतात, मग तो संपवणं आणि तो संपवण्यासाठी जास्त खाणं, त्यामुळे ओव्हरऑल आपल्या शरीराचा बॅलन्स बिघडतो, आपल्या शरीरक्रिया बिघडतात आणि त्यामुळे मग थायरॉइड मागे लागणं किंवा पोट बिघडणं आणि पोटाचे कोलायटिस सारखे प्रकार, किंवा अजून शरीरामध्ये पाणी साठून राहणं, ज्याला आपण फ्लुइड रिटेन्शन म्हणतो, या सगळ्यामुळे शेवटी वजन वाढायला लागतं. आता तुम्ही विचार करा, काही जण खूप व्यायाम करतात पण वजन कमी होत नाही. तुम्ही खूप व्यायाम केलात पण त्याबरोबर खूप खाल्लंही तर वजन कमी होणार नाही, उलट वाढणारच आहे. पैलवान कसे होतात? भरपूर खाणं आणि भरपूर व्यायाम. आपलं जर हेतू वजन कमी करणे हा असेल तर अतिव्यायामही टाळला पाहिजे, कारण अतिव्यायाम केला तर भूक पण खूप लागेल, खूप भूक लागली तर खूप खाल्लं पण जाईल. त्यामुळे तिथे व्यायाम सुद्धा नियंत्रित असायला हवा. दुसरं आहे खूप डाएटिंग. लोक कधी कधी इतकं डाएटिंग करतात की दिवसभर काहीही खायचं नाही आणि मग एकदा बसले की भरपूर खाऊन घ्यायचं, की मग शरीराला चुकीचा सिग्नल मिळतो, आहे ते धरून ठेवतं शरीर आणि त्यामुळे वजन वाढत जातं किंवा वजन कमी होत नाही. तिसरं कारण आहे जागरण. जर पुरेशी झोप झाली नाही तर ऍसिडिटी होते किंवा सारखी भूक भूक वाटते आणि त्यामुळे सुद्धा वजन वाढण्याकडे कल होतो. आणि चिंता, जागरण असो, चिंता असो, तुमच्या शरीरातल्या हॉर्मोन्सचं संतुलनच बिघडतं आणि त्यामुळे वजन वाढीकडे आपला कल दिसतो. आणि अजून एक महत्त्वाचं, स्त्रियांच्या बाबतीत मेनोपॉज म्हणजे मासिक धर्म जो आहे तो बंद होण्याचा काळ. ह्या याच्यात स्त्रियांमध्ये खरं तर आहाराची गरज ही निम्म्यावर येते. व्यायाम हा रेग्युलर हवाच, पण हे होत नाही आणि त्यामुळे प्रचंड वजन वाढलेलं दिसतं.
शेवटी काय माहिती आहे का, वजन वाढणं किंवा वजन जर कमी करायचं असेल तर त्यासाठी काही कृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तो एक माइंड गेम पण आहे. म्हणजे स्वतःला समजवावं लागतं, स्वतःला नियंत्रणात ठेवावं लागतं आणि उमगावं लागतं की नक्की कुठे काय चुकतंय. आज आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्स पाहिल्या, यात आपल्याकडनं कशा कळत नकळत चुका होतात हे आपल्याला कळत नाही आणि आपलं वजन खूप वाढल्यावर आपल्या लक्षात येतं, अरे वजन वाढलंय. कारण सुरुवातीला वजन वाढण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू होते तेव्हा काट्यामध्ये फरक दिसत नाही, वजनाच्या आकड्यांमध्ये फरक दिसत नाही, फक्त आपल्या शरीरातल्या सगळ्या पोकळ्या भरल्या जात असतात. पण किंवा जरी वजनाचे नंबर्स किंवा आकडे वाढले तरी आपल्या आकारात फारसा फरक पडत नाही आणि त्यामुळे आपण ते मनावर घेत नाही. जेव्हा आपलं शरीर बेढप दिसायला लागतं किंवा दणदणीत ते आकडे दर्शवतात की तुमचं वजन वाढलंय, तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो आणि हेच आपलं चुकतं. कारण आधीपासून आपण स्वतःकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे वजनात जरी बदल झाला नाही, आता काही जण म्हणतात की आम्ही सगळं करतो पण वजन काही हलत नाही. न का हलेना, काट्यावरचे आकडे न का हलेनात, पण आहारावरचा कंट्रोल, नियमित व्यायाम हे करायलाच हवं. त्याचं कारण असं की विशिष्ट वयानंतर, एस्पेशली मेनोपॉज नंतर, थोडंसं जास्त खाणं आणि कंट्रोलमध्ये खाणं यातली जी सीमारेषा आहे ना, ही खूप पुसट होत जाते, पण त्याचे परिणाम मात्र भिन्न दिसतात. म्हणजे मी आहारावर कंट्रोल केला आणि मी थोडंसं जास्त खाल्लं, तर या थोड्याशाच जास्त खाण्यामुळे बदलणारी जी काही शारीरिक क्रिया आहे किंवा जे काही बदल होतात, त्यामुळे आळस येणं, शरीर जडावणं किंवा सुस्तावणं किंवा आपली लवचिकता कमी होणं, गुडघे कुरकुरायला लागणं आणि काही व्यक्तींमध्ये युरिनरी इन्कॉन्टिनन्स किंवा स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स असणं, ही लक्षणं जरा जास्त खाण्यानी, जरा वजन वाढण्यानी पण दिसायला लागतात. त्यामुळे वजनावरचे आकडे किंवा वजन काट्यावरचे आकडे बदलो न बदलो आहारावर नियंत्रण हवंच, व्यायाम नियमित हवाच, पुरेशी झोप हवीच आणि वजन कमी करण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते सगळे करायलाच हवेत आपल्या फिटनेससाठी. वजन हा नंतरचा भाग आहे, पण त्याआधी शरीराचा फिटनेस महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी वजन कमी करण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आपल्याला करायलाच हवेत. येस, या नोटवर आता आपण जर कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारा, म्हणजे आपण त्याची उत्तरं घेऊयात. प्रश्न पडेपर्यंत मात्र आज जे काही टेक्निकल डिफिकल्टीज आले त्यानंतर सुद्धा आमच्याबरोबर जे आत्ता थर्ड टाइम जॉईन झाले त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. नक्कीच दिस सपोर्ट मीन्स अ लॉट. आज काहीतरी इश्यू आला होता पण तो आपण पुढच्या वेळेला नक्की फिक्स करूच यात. कोणाला प्रश्न आहेत का तर त्यांनी ते विचारू शकता. एल्स नेहमीचीच आठवण कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये ते ॲड्रेस करू. व्हॉट इज द आयडियल वेट पॅरामीटर? वजन आणि वय आणि त्याच्या प्रमाणात उंची आणि वय आणि त्याच्या प्रमाणात वजन किती असावं हे तक्ते सगळीकडे आहेत, गुगल करा तुम्हाला मिळतील. पण त्याही पेक्षा तुमच्या पोटाचा घेर, कमरेचा घेर किंवा तुमच्या शरीरावरची चरबी प्रमाणात असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण शेवटी वजन म्हणजे हाडाचं पण वजन येतं, स्नायूंचं पण वजन येतं, शरीरातल्या चरबीचं पण वजन येतं आणि पाण्याचं पण वजन येतं. हाडांचं वजन योग्य असणं, स्नायूंचं वजन योग्य असणं हे हेल्दी राहण्यासाठी गरजेचं आहे. ते वजन आपल्याला हवंच आहे. पण शरीरावर किंवा पोटावर चरबी जास्त असणं किंवा पूर्ण शरीरावर मेदाची फाजील वाढवणं हे आपल्याला नको आहे. त्यामुळे त्या आकड्यांपेक्षाही आपला बांधा कसा आहे हे महत्त्वाचं आहे. ओके, अजून कोणाला प्रश्न आहेत का? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं का सॅटिस्फॅक्टरी? म्हणजे येस, अजून दिसत नाही आहेत मला प्रश्न. एक मिनिट आपण थांबूयात.
येस, आज ॲक्च्युली आपल्याला खूपच टेक्निकल डिफिकल्टी झाल्या, पण तरीही होपफुली एपिसोड सगळ्यांना ऐकू गेला असेल हा, असं आपण म्हणूया. आणि जर कुणाला काही प्रश्न असतील तर अजूनही किंवा उद्या परवा आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही नक्की त्याला उत्तरं देऊ. डज दिस मीन स्टँडर्डायझेशन ऑफ वेट शुड नॉट बी डन? स्टँडर्डायझेशन ऑफ वेट म्हणजे मानकीकरण हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण फक्त ते आकडे म्हणजेच सगळं योग्य आहे असं नाही. कुठेतरी अंदाज यायला त्या आकड्यांचा सपोर्ट होतो, पण आकडे म्हणजेच एंड पॉइंट असं नाही. ओके. जेवणानंतर लगेच पाणी प्यायले तर वजन वाढते का? हो, आयुर्वेदानुसार तुम्ही जर जेवणा अगोदर पाणी प्यायलं तर वजन कमी होतं, जेवणाबरोबर पाणी प्यायलं तर अन्न चांगलं पचतं, पण जेवण पूर्ण केलं आणि त्यानंतर पाणी प्यायलं तर स्थौल्य वाढतं, असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे. आपल्याला लहानपणी सांगत असतात जेवताना पाणी पिऊ नका, त्यात कितपत खरं आहे असा आता मला प्रश्न पडतोय. नाही, जेवताना पाणी पिऊ नका म्हणून का सांगायचंय? त्याला कारण असं आहे की पूर्वी जेवायच्या वेळी खाणं आणि त्यानंतर तोंड न उघडणं, ते पुढच्या जेवणाच्या वेळीच उघडणं असं होतं. आणि मग मोठ्यांची एक हे असायची इच्छा की लहान मुलांच्या पोटात जास्तीत जास्त अन्न जावं, पाणी कमीत कमी जावं, म्हणजे त्यांची वाढ व्यवस्थित होईल, त्यांचं पोषण व्यवस्थित होईल, आणि म्हणून जेवताना पाणी पिऊ नको म्हणून सांगायचे. नाहीतर मग जेवणाच्या ऐवजी अन्नाच्या ऐवजी पाणीच जास्त पोटात जाईल आणि मग वाढ होणार नाही म्हणून. पण ॲडल्ट्स म्हणजे प्रौढ व्यक्तीला जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी पिणं हे गरजेचं आहे. ओके, येस. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? एक मिनिट. आपला जो विषय आहे ना त्याच विषयाशी रिलेटेड एक आपण आता व्हिडिओ केला होता, इंग्रजी माध्यमातून केला होता, तो म्हणजे वाय एम आय हंग्री, वाय एम आय ऑलवेज हंग्री. आणि त्याची लिंक मी आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, फीचर्ड लिंक्समध्ये तुम्हाला ती दिसेल. तो व्हिडिओही नक्की बघा, तो ह्या विषयाशी खूप रिलेटेड आहे. आणि फायनली वजन आणि खाणं यांचा संबंध आपण आत्ता बोललोच. सो येस, तोही व्हिडिओ आवर्जून बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्या व्हिडिओवरच्या. वजन आणि कार्यक्षमता यांचं काय नातं आहे असं आपल्याला एक प्रश्न आलाय. हां, कार्यक्षमता जी आहे ती तुमच्या हाडांच्या मजबूतीवर, स्नायूंच्या मजबूतीवर अवलंबून असते. हाडांचं आणि स्नायूंचं वजन उत्तम असेल, स्नायू बळकट असतील, हाडं चांगली मजबूत असतील तर कार्यक्षमता नक्कीच छान असते. पण तुमचं जे काही वजन आहे त्यामध्ये हाडं आणि स्नायू हे अगदी कमकुवत आहेत, पण पाण्याचं प्रमाण शरीरात जास्त आहे, चरबीचं प्रमाण जास्त आहे, तर अर्थातच कार्यक्षमता ही कमी होते. त्यामुळे वजनाच्या आकड्यांपेक्षा तुमच्या शरीराचं जे काही कॉम्पोजिशन आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देते बरं का. काही व्यक्ती या 70 ते 75 किलोच्या असतात, कारण त्यांच्या शरीरातली हाडं, स्नायू हे मजबूत असतात. त्या मानाने चरबी एवढी जास्त नसते. तर त्यांच्या तुलनेत काही व्यक्ती 60 किलोच्या असतात, पण त्यांच्यातली चरबी ही खूप जास्त असते. प्रमाण किंवा पर्सेंटेज चरबीचं जास्त असतं, हाडं आणि स्नायू कमकुवत असतात. मग 60 किलोची चरबी जास्त असणारी व्यक्ती ही बलवान असेल का 70-75 किलोची हाडं आणि स्नायू मजबूत असलेली व्यक्ती बलवान असेल, हे महत्वाचं. आता 80 किलोची व्यक्ती की जिच्या शरीरावर फक्त चरबी आहे ही नक्कीच बलवान नसणार आहे. त्यापेक्षा 60 किलोची व्यक्ती किंवा 70 किलोची व्यक्ती की जिच्या शरीरावर चरबी कमी आहे पण हाडं मजबूत आहेत, ती व्यक्ती नक्की बलवान असेल. त्यामुळे केवळ वजनाच्या आकड्यांवर जाण्यापेक्षा शरीराचा बांधा आणि बांधणी ही महत्वाची. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नाही, मला दिसत तरी नाही आहेत. चालेल, थांबूया आपण आता. येस, आपण ना एका मागच्या एपिसोडमध्ये
एका ट्रेंडविषयी बोललो होतो, तो म्हणजे बीइंग कम्फर्टेबल इन युअर बॉडी. म्हणजे काय, आपण जसे आहोत तसं आपण कम्फर्टेबल असलं पाहिजे. बीइंग कम्फर्टेबल इन युअर ओन स्किन, आय एम कम्फर्टेबल विथ माय बॉडी, असं आजकाल खूप सोशल मीडियावर बोललं जातं आहे. पण मला असं वाटतं बीइंग कम्फर्टेबल आणि बीइंग कॉन्फिडंट ह्याच्यात खूप फरक आहे. बीइंग कॉन्फिडंट असलंच पाहिजे, पण बीइंग कम्फर्टेबल मध्ये पळवाट तर नाही आहे ना, तर ती पळवाट तरी असू नये. त्यामुळे कॉन्फिडंट जरूर राहा, पण डोंट बी कम्फर्टेबल इन युअर बॉडी, बी हेल्दी, असं आज आपण म्हणू शकतो. आणि नक्कीच तुम्हाला आजच्या सगळ्या सिच्युएशन्समधली कुठली तरी सिच्युएशन नक्की रिलेटेबल वाटली असेल. तुम्हाला कोणी तुमच्या संपर्कात असं दिसलं असेल तर जरूर त्याच्याबरोबर ती शेअर करा, त्यांनाही हा व्हिडिओ पुढे पाठवा. आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटूयात नवीन विषय घेऊन वेलनेस वेनसडेचा. तोवर सगळ्यांना शुभरात्री. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गुड नाईट.